ऑन अ रेग्युलर बेसिस जर ओरल हायजीन आपली कॉम्प्रोमाइज राहते, तर आपल्याला गम्समध्ये जे हिरड्या असतात, दातांच्या भोवती ज्या हिरड्या आहेत, त्यांच्यामध्ये सूज येते आणि ब्लीडिंग जाणवते. थोडं जरी म्हणजे ब्रशिंग करताना साधारण ब्लीडिंग होऊ शकते. तर पायरियामध्ये काय होतं, तर पायरिया ही जी कंडिशन आहे त्याच्यात दातांच्या अवतीभोवती जे सपोर्टिंग स्ट्रक्चर्स असतात, सपोर्टिंग स्ट्रक्चर्स म्हटले की तिथे दातांच्या भोवती हिरड्या असतात. हिरड्यांच्या खाली ज्याच्यात हाडामध्ये जे दात एम्बेड केलेले असतात म्हणजे रुतलेले असतात आणि त्याच्या अवतीभोवती फायबर्स असतात. इलास्टिक म्हणजे स्ट्रेचेबल फायबर्स असतात आणि ते गम्स मध्ये ही फायबर्स असतात. तर हे झालं सगळं सपोर्ट सिस्टम ऑफ द टूथ. म्हणजे दातांचा सपोर्ट सिस्टम कशाने होतो, तर या इलास्टिक फायबर्सने, बोनमुळे, हाडामुळे आणि हिरड्यांमुळे. तर जेव्हा ओरल हायजीन आपली कॉम्प्रोमाइज कंडिशन मध्ये आहे, अनकंट्रोल्ड तिथे इन्फेक्शन होतंय, वारंवार तिथे केमिकल्स रिलीज होत आहेत बॅक्टेरियामुळे, तर अशा केसेसमध्ये काय होतं का तिकडे त्या केमिकल्स आजूबाजूच्या स्ट्रक्चर्सला, आपल्या फायबर्सला किंवा हिरड्यांना आणि हाडांना त्रास द्यायला सुरू करतात, कारण का केमिकल्स ते टॉक्सिक केमिकल्स असतात. ह्या सगळ्या तिन्ही गोष्टींची जी कंडिशन आहे ती डिटोरिएट म्हणजे ती खालावत जाते आणि पायरियामध्ये ह्या तिन्ही गोष्टींना इफेक्ट होतो. बॅड ब्रेथ आणि फक्त गम्स मध्ये जर ब्लिडिंग असेल किंवा हिरड्या जोपर्यंत अफेक्टेड आहे तोपर्यंत पायरिया मानू शकत नाही, पण त्याच्याही पलीकडे जेव्हा फायबर्स आणि हाडाला इफेक्ट होतं, दॅट्स वेन वी कॉल इट एज पायरिया. पायरियामध्ये पस ही होऊ शकतो, ब्लिडिंग ऑफ गम्स तर होणारच. हिरड्यांमधून रक्त थोडं जरी काय टच केलं, हाड जेवण जेवताना किंवा ब्रशिंग करताना तिथून ब्लिडिंग होऊ शकते. फर्दर जेव्हा इन्फेक्शन तिकडे वाढत जातं, अशा कंडिशन मध्ये तिथे पस होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हा जो हिरड्यांमधला आणि किंवा बोन मधला जो पस आहे तो दातांना पण ते इन्फेक्शन, अवतीभोवतीच्या दात, तिकडचा जो दात आहे तो दाताला इन्फेक्शन करून तो दात पुढे जाऊन हलूही शकतो. तर दिस इज द कंडिशन ऑफ पायरिया अँड इफ वी डोंट ट्रीट इट, तर पुढे जाऊन सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स असे असतात का पहिली गोष्ट तर पस होतो, दात हालायला लागतो आणि पुढे जाऊन पडण्याची ही शक्यता असते. तर दॅट इज entire condition of pyorrhea and how it will lead to further damage if it is not treated on a right time.